मला विस्तारानं सांगू शकाल का की हा निर्णय किती महत्वाचा आहे? रेणुका हा नुसता महत्वपूर्ण निर्णय नाही, तर एक क्रांतिकारक पाऊल असं आपण उचललेला आणि संपूर्ण जगाला आपण एक महत्वाचा संदेश या येणाऱ्या कायद्यामुळे आपण देत आहोत. आता तो काय संदेश आहे की या देशामध्ये फक्त एकाच धर्माचे लोक राहतात असं नाही, परंतु या देशाच्या आसपास राहणारे जे देश आहेत त्यांचे आपण वडील भाऊ आहोत आणि या नात्याने बघण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. हा महत्वपूर्ण संदेश भारताने नागरिकत्व सुधारणा कायद्यान्वये दिलेला आहे. अर्थात ही जरी अधिसूचना असली तरी त्याचं रूपांतर कायद्यात लवकर होईल. भारताच्या शेजारची जे काही राष्ट्र आहेत, प्रामुख्याने बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल आणि आणखी एक राष्ट्र जे आहे, तिथे असणारे जे अल्पसंख्याक आहेत, लक्षात ठेवा मी याला फार महत्व देतो, तेथे असणारे अल्पसंख्याक फक्त हिंदू नाही, फक्त ख्रिश्चन असतील, बाकीचे असतील, विशेषतः जे मुस्लिम डॉमिनेटेड कंट्रीज आहेत त्या राष्ट्रामध्ये बिगर मुस्लिम जे आहेत ते अल्पसंख्याक आहेत आणि म्हणून त्यांना भारताने नागरिकत्व बहाल करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. कारण असं आहे की त्या शेजारच्या देशांमधील बिगर हिंदू किंवा बिगर मुस्लिम काही जे लोक असतात त्यांच्याकडनं तेथील राहणाऱ्या बिगर मुस्लिमांना त्रास झालेला आहे. अशा तऱ्हेचं एक जगामध्ये सार्वत्रिक ओरड असताना भारताने सांगितलं की आम्ही अशा अल्पसंख्याक लोकांना आम्ही आमच्या देशाचं नागरिकत्व बहाल करायला तयार आहोत. अर्थात याकरता काही अटी घातलेल्या आहेत, परंतु माझ्या मते एक मोठा चांगुलपणाचा संदेश युक्रेनचं युद्ध सुरू होतं त्यावेळेला देखील जगामध्ये न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती घडत असताना आपण दोन्ही राष्ट्रांना विनंती केली की हे युद्ध 2 दिवस थांबावं. आमचे नागरिक, त्याचप्रमाणे पाकिस्तानचे नागरिक, जी मुलं तिथे शिकायला आलेले आहेत, त्या नागरिकांना कुठे युद्धाची झळ पोचू नये म्हणून 2 दिवस युद्ध थांबावं. आम्ही त्या देशातील नागरिकांना परत, म्हणजे भारताने फक्त पाकिस्तानच्या विरोधातला दृष्टिकोन अंगीकारला नाही, तर भारताने एक मानवतावादी दृष्टिकोन आणला आणि मला वाटतं आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांनी हे फार चांगलं पाऊल उचललं आहे आणि म्हणून या कायद्याचं मी स्वागत करेन. ते एवढ्याच करता भारताने पुन्हा एकदा नवीन ओळख जगाला या कायद्यामुळे दिलेली आहे. सर, ज्याचा आता तुम्ही उल्लेख केलात की नवी ओळख आहे, त्याच मुद्द्यावर आणखीन विस्तारानं सांगू शकाल का की एक प्रतिमा असते देशाची, म्हणजे आतापर्यंत देशाची असलेली प्रतिमा आणि एक सौहार्दाचं किंवा जो ऍक्सेप्टन्स लेवल असते त्या पातळीवर भारताचं महत्व यामुळे वाढू शकतं असं तुम्हाला वाटतं? असं आहे, आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघितलं पाहिजे आणि तो वेगळा दृष्टिकोन असा राहील की आपण अशा ज्यांच्यावरती इतर बिगर मुस्लिम राष्ट्रांमध्ये जिथे अत्याचार झालेले आहेत, विशेषतः एखाद्या कम्युनल डॉमिनेटेड कंट्रीज मध्ये, उदाहरणार्थ पाकिस्तानचं उदाहरण घेऊया, बांगलादेशचं उदाहरण घेऊया, तेथे जे अल्पसंख्याक आहेत त्या अल्पसंख्याकावरती जो काही अन्याय अत्याचार गेल्या काही वर्षापासून चालूच होता, त्यांना भारताने देखील निर्वासित होऊन त्यांना आपण त्यांचं स्वागत केलं. आता निर्वासित असल्यामुळे त्यांना काही सोयी सवलती यांच्यापासून वंचित राहावं लागत होतं. आपण त्याला नागरिकत्व नव्हतं, परंतु निर्वासित म्हणून त्यांना नोकरी करता, बाकीचे व्हेरिफिकेशन, अनेक अडीअडचणींना तोंड द्यावं लागत होतं आणि म्हणून मानवतावादी भूमिकेतून देखील आपण असं धोरण स्वीकारलं या कायद्यान्वये की जे अशा राष्ट्रांचे शेजारचे असतील ते नागरिक आहेत, त्यांचा रहिवास 5 वर्ष पर्यंतपेक्षा जास्त आहे, त्यांना आपण निर्वासित न करताना त्यांना आपण आपलं नागरिकत्व बहाल करतोय, जेणेकरून कोणत्याही भारतीय नागरिकाला जे आपल्या घटनेप्रमाणे मूलभूत अधिकार मिळतात ते अधिकार मिळण्यास देखील ते प्राप्त होते. म्हणजे असं माझं मला असं वाटतं, एक चांगुलपणाची भावना सगळ्या समाजामध्ये याच्यामुळे पसरेल
आता काही लोक त्याचा वेडा वाकडा बिगर मुस्लिमांना का असं केलं असा अर्थ काढू शकतात, परंतु असं आहे की जे मेजॉरिटी कंट्रीज आहेत त्या मेजॉरिटी कम्युनिटीमध्ये जर त्यांना तिथे काही त्रास होत असेल, अत्याचार होत असेल, ते तिथे न्यायालयाकडे दाद मागू शकतात. आणि भारताला असं सगळ्यांना आओ जाओ आपलं घर असं म्हणता येणार नाही. आपल्याला कुठे काहीतरी बंधनं लावावं लागतील. म्हणून प्रामुख्याने माझ्या मते ह्या आपल्या देशाने एक इन प्रिन्सिपल एक तत्व बाळगलेलं आहे, आणि ते म्हणजे की जिथे निर्वासित म्हणून आपण त्यांचं स्वागत करत होतो, त्या निर्वासितांना या देशाचा नागरिक आणि मुक्तपणाने या लोकशाही राज्यात देशात जगता येणार आहे. मला हे देखील कबूल आहे की या निमित्ताने देशावरची जबाबदारी मोठी वाढणार आहे. अन्नधान्याच्या बाबतीत परिपूर्ण व्हावं लागणार आहे. लष्करी दृष्ट्या सगळं सामर्थ्य वाढवावं लागणार आहे. कारण भारताची भूमिका आज आपण संपूर्ण जगात जर बघितली असेल तर एक बलाढ्य देश म्हणून भारताची गणना केली जाते. आणि हे जेव्हा होत असतं त्यावेळेला आपसूक काही गोष्टीला तोंड देखील द्यावं लागणार आहे. आणि माझ्या मते हे निश्चित धुरंधर राजकारणी लक्षात ठेवतील यात मला शंका नाही. सर, याच मुद्द्यावरून काही वर्षांपूर्वी आपल्याला माहिती आहे हिंसक आंदोलनं देखील झाली होती, ज्याचा तुम्ही आता उल्लेख केलात की विरोध तर होणार आहे, पण याला सगळ्याला सामोरं जाताना कोणत्या कायदेशीर बाबी महत्वाच्या ठरतील, आणि अशासाठी जेव्हा आणखीन त्यालाच एक लागून प्रश्न की जेव्हा लागू होतं असं आपण म्हणतो तेव्हा तो लागू होतो म्हणजे नेमकं काय होतं, त्याची अंमलबजावणी नेमकी कशी होत असते? नाही, आता असं आहे की सरकारने देखील जो आता बिल आलेला आहे अधिसूचना, त्या अधिसूचनेमध्ये काही अटी व शर्ती आहेत. त्या देशाचे, ज्या देशातून हे येणार त्या देशाचे ते नागरिक आहेत, 5 वर्षापेक्षा जास्त तिथे रहिवास आहे, हे त्यांना सिद्ध करावं लागतं. आता विरोध, आणि असं आहे की विरोध आपल्या देशामध्ये याबद्दल काही लोकांची निदर्शनं झाली हे मला मान्य आहे, परंतु ती निदर्शनं जी आहे ही भीतीपोटी झालेली आहे. आपण कुठे डिस्क्रिमिनेट करत नाहीये किंवा असा भेदभाव करत नाहीये. म्हणून सरकारची देखील ही जबाबदारी राहील की या कायद्यान्वये काही लोकांच्या मनात जी भीती निर्माण झाली आहे ती देखील दूर करावी लागेल. आणि विशेषतः सरकारला त्या दृष्टिकोनातून काही सकारात्मक पावलं उचलावे लागतील. म्हणून हे कुठल्या धर्माच्या विरुद्ध पाऊल नाहीये किंवा कुठल्या धर्माच्या मेजॉरिटी वाढवण्याबद्दलचं हे पाऊल नाही. तर एक सर्व धर्म सर्वभाव हा एक महत्वाचा संदेश आपण या कायद्याच्या माध्यमातून जगाला द्यावा लागेल. आणि मला खात्री आहे की आपल्या देशाचं अनुकरण देखील इतर काही पाश्चिमात्य देश, कारण आता याच्यावरती चर्चा होईल, अभ्यास होईल, खरोखर हा डिस्क्रिमिनेट करतो का. अर्थात ह्या कायद्यामुळे काही येणाऱ्या आपल्याकडे लोंढ्यांना नागरिकांमुळे, नवीन येणाऱ्या नागरिकांमुळे देखील आपल्या देशावरती आर्थिक खर्चाचं बोज वाढणार आहे, नाही असं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला आता सर्व दृष्टिकोनातून परिपूर्ण व्हावं लागणार आहे. आणि म्हणून ही देखील सरकारची जबाबदारी राहील की लोकांच्या मनात जो भीतीचा एक जो डोंग कोसळलेला आहे तो दूर करण्याचं, संरक्षण दृष्ट्या परिपूर्ण व्हायचं, आणि एक चांगला मेसेज या माध्यमातून दिला जाईल असं सरकारने देखील आश्वासित सर्वांना करावं. सर, आणि याच बरोबर आणखीन काही प्रतिक्रिया देखील येतात, त्या पण तुमच्यापर्यंत पोहोचवते. काहींनी म्हटलंय की यापूर्वी सीए लागू करायला पाहिजे होता, काहींनी म्हटलंय की हा कायदा लवकर येणं अत्यंत जरुरीचं आहे, तुम्ही हा कायदा पारित केला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असं सुभाष पारवे म्हणतात. अशा काही काही प्रतिक्रिया येतात. या सामान्य नागरिकांच्या भावना आहेत उज्ज्वल सर. या सगळी प्रोसेस नेमकी कशी असते याबद्दल आम्हाला सांगू शकाल? कारण आम्हाला असं बातम्या सांगताना किंवा असं आपल्याला वाटतं की घोषणा झाली, पण त्यामागे खूप मोठी यंत्रणा काम करत असते. ही किती क्लिष्ट प्रक्रिया असते याविषयी आम्हाला काही सांगू शकाल? नाही, याकरता असं आहे की हा कायदा आज आला नाही किंवा मनात आणलं म्हणून झालेलं नाही. याचा अभ्यास, सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे. कारण असं आहे की हे ऍडिशनल बर्डन आपल्या देशावरच येणार आहे. पण त्या दृष्टिकोनातून ऍडिशनल बर्डन जरी येत असलं तरी त्या दृष्टिकोनातून आपण जगापुढे काय संदेश देणार आहे हा एक महत्वाचा भाग आहे. आणि दुसरं असं आहे की कोणालाही या कायद्याची भीती वाटता कामा नये. कारण असं आहे की स्वयंपाकघरात देखील झुरळं असतात, नाही असं नसतं, परंतु झुरळं येऊ नयेत म्हणून आपण घरात स्वयंपाकघर ठेवतच नाही का? असं होत नाही.
इंग्रजीमध्ये असं म्हटलंय की एव्हरी किचन हॅज अ कॉक्रोचेस, प्रत्येक स्वयंपाकात झुरळ आहे, परंतु झुरळांचा नायनाट करण्याकरता आपण कीटकनाशके वापरतो. आणि म्हणून कोणाला जर या कायद्याची भीती जर वाटत असेल किंवा कायद्याचा दुरुपयोग कुणी करत असेल तर न्यायालय देखील अशा वेळेला या कायद्याची वैधता तपासताना काही सुधारणा सांगू शकतो किंवा सरकार अपसूर देखील या दुरुस्त्या करू शकतात. आपण यापूर्वी देखील बघितलेलं आहे की ताडा कायदा होता, फोटा कायदा होता, पण या कायद्याचा दुरुपयोग काही प्रमाणात काही लोकांनी केला. परिणाम असा झाला की सरकारने हे कायदे रद्द केले. आणि म्हणून एक सामान्य जनतेमध्ये कुठली अशी भावना निर्माण होऊ नये, मग तो कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या धर्माचा हा भाग घेऊ नये. कारण आमचा देश हा हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व वेगवेगळ्या भाषेचे, जगाच्या पाठीवर आपला देश असा आहे. येथे अनेक विचारपंथाचे लोक एकत्र गुण्या गोविंदाने लोकशाही राज्यात राहत आहे. आणि म्हणून मी राजकीय धुरींदरांना देखील धन्यवाद देईल, परंतु या कायद्याने राजकीय धुरींदरांवरती देखील मोठी जबाबदारी आहे की समाजातील सगळ्या लोकांमध्ये एक स्ट्रॉंग सिग्नल गेला पाहिजे की हा कायदा कुठल्या जातीच्या, धर्माच्या, जमातीच्या विरुद्ध नाही. तर एक विश्व आमचं एक आहे आणि इथे मानव जातीला महत्व दिलेलं आहे, हे महत्वाचं. सर, एक प्रतिक्रिया ते तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्यांनी असं म्हटलंय, सीए संदर्भात आम्हाला आणखी माहिती मिळू शकेल का? काय फायदा, काय नुकसान हे सांगू शकाल का, असं मंगेश इंगळे म्हणतात. नाही, अजून असं आहे, या कायद्याचं प्रारूप झालेलं आहे, कालच झालंय संध्याकाळी. हो, ते आल्यानंतर त्याविषयी अधिक भाष्य करता येईल. काही कायद्यात उणिवा दोष आढळले, मला जर आढळले कायद्याचा अभ्यासक म्हणून, तर निश्चित मला सांगणं मंगेशजींना आवडेल. परंतु आज याच्यावरती आपण एक वेगळा विशाल दृष्टिकोन ठेवला पाहिजे. येणारा कायदा हा वाईटच आहे, कोणाच्या विरुद्ध आहे अशी भावना करता कामा नये. जगापुढे या कायदा काय दर्शवतो, या देशाची प्रतिमा जगापुढे काय येतं, हे देखील भाग आपल्याला एक भारतीय म्हणून बघणं महत्वाचं आहे. अगदी खरंय सर. आणि आणखीन काही प्रतिक्रिया येतात, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि शेवटच्या प्रश्नाकडे येते. सर्वसामान्य लोकांना काय फायदा आहे असं विचारतात, आणि त्यालाच अनुसरून माझा शेवटचा प्रश्न होता की समज असं आपल्याला जाणवतंय की सीए संदर्भात अधिक माहिती हवी आहे, किंवा गेल्या 14 वर्षांपैकी किमान 5 वर्ष वास्तव्य असलेल्यांना भारतीय नागरिकत्व दिलं जाईल. आणखीन काही सोपे आम्हाला मुद्दे सांगू शकाल का? आणि त्यानंतर आपण डिस्कशन मध्ये थांबूयात. नाही, मग आता आपल्या ह्या संपूर्ण चर्चेमध्ये मी हे एवढंच सांगतो, जे मला जास्त भावलं की कुठलाही कायदा हा देशातला अंतर्गत कायदा असतो. कारण हा देशातला अंतर्गत कायदा मध्ये बाहेर जगामध्ये काही उहापोह होत नाही. परंतु हा कायदा असा आहे की संपूर्ण जगाला ऍप्रिशिएट करावं लागेल, त्यांना आपली एक भरावण करावी लागेल की मानवतावादीच्या दृष्टिकोनातून ह्या देशाने किती मोठं गंभीर पाऊल उचललेलं आहे. कारण असं आहे की फक्त ज्या देशात, ह्या आपल्या जवळच्या देशामध्ये, या आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये जिथे अल्पसंख्याकांवरती अन्याय अत्याचार होतो, त्यांना सामावून घेण्याचा आमचा केवढा मोठा विशाल दृष्टिकोन आहे. अमेरिका देखील बघावं लागेल, कारण अमेरिकेमध्ये असं होत नाही, झालेलं नाही की त्यांच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या राष्ट्रामध्ये त्यांच्याकडे येणाऱ्यांना त्याचं राष्ट्रीयत्व असं सहजासहजी मिळत नाही. पण भारताने काही अटी टाकून हा एक विशाल या देशाचा मोठा दृष्टिकोन जगापुढे ठेवलाय. या अँगलने मी बघतो आहे. अजून या कायद्याचं पूर्ण प्रारूप आल्यानंतर त्यावर अधिक भाष्य करता येईल. निश्चितच. धन्यवाद सर, तुम्ही अमूल्य वेळ दिलात, कारण तुम्हाला देखील पुढे जायचं आहे. तेवढ्या त्याच्यात तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आणखीन जसं तुम्ही म्हणताय, प्रारूप आणि त्यातला नेमकं कशा पद्धतीने याची अंमलबजावणी होणार आहे, या सगळ्याविषयी देखील आम्ही तुमच्याशी पुन्हा एकदा चर्चा करू. तुर्तास धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह बद्दल या संदर्भात बोलणार आहोतच, पण या संदर्भात ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम सर आता आपल्याशी बोलत होते, आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे तुमचे सगळे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचतायत. पण त्याचबरोबर हा कायदा आता लागू होतोय, पण त्याचं आणखीन प्रारूप जेव्हा विस्तारानं समजू शकेल त्यानंतर सर आपल्याशी पुन्हा एकदा विस्तारानं बोलतील, असं देखील त्यांनी म्हटलंय. सर, तुर्तास खूप खूप धन्यवाद न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये. आणि यानंतर आपण फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये इथेच थांबतो आहोत, आणि अशाच वेगवेगळ्या मुद्द्यांसह तुमच्यापर्यंत येत राहणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. धन्यवाद.